हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. अळीवात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क आहे. अळीवामध्ये अँटीऑक्सिडंट आहे व रक्त शुद्ध करणारे गुण पण या अळीवामध्ये आहेत. अळीवाचे सेवन आपल्यासारख्या तरुणांनी केलं तर त्यांना खूप सारे फायदे हे होत असतात. बाळंतिणीला दूध वाढण्यासाठी अळीवाचे लाडू किंवा खीर हे देतात, त्यांना खायला देतात. अळीव भिजत घालून त्यांना मोड आणून सलाडमध्ये घालूनही आपण सेवन जर केलं अळीवाचं तर आपल्या डोळ्याचे आरोग्य हे उत्तम राहते. तर चला, आज आपण बघणार आहे की अळीवाची खीर ही कशी करायची असते. आता ही जी खीर आहे याच्यामध्ये मी नाही साखर वापरली पण नाही आहे आणि गूळ देखील वापरला नाही आहे. तर कशा पद्धतीने ही खीर बनवायची, तर मी अळीव पहिले पाण्यामध्ये आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहे आणि मग ते भिजत ठेवायचे आहे. हे अळीव आपल्याला साधारण 1 ते 1.5 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर ते असे चिकट असे थोडे होतात. चिकट पदार्थ असतो हा अळीव. म्हणजे या अळीवामध्ये आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असतं. याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे वाढतं. जर कोणाला रक्त कमी असेल, म्हणजे भारतीय स्त्रियांमध्ये रक्ताचं प्रमाण हे नेहमी कमीच आढळतं. त्यामुळे जर ज्यांना रक्त कमी असेल तर अशा स्त्रियांनी 1 चमचा अळीव रोज जर खाल्लं तर त्यांची जी समस्या आहे रक्त कमीची ती त्यांची दूर होऊ शकते. आता आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यात थोडं पाणी गरम करून घ्यायचं 1 ग्लासभर आणि मग हे जे भिजवलेले अळीव होते ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. साधारण 4 मिनटं आपल्याला शिजवायचे. मग त्यामध्ये हा सुकामेवा आपल्याला घालायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हा सुकामेवा घालू शकतात. त्यानंतर मी याच्यामध्ये अजून याचं प्रोटीन वाढवण्यासाठी याच्यामध्ये मखना हे टाकलेले आहेत. तर अळीव जे आहे ना केसांसाठी पण खूप चांगले असतात. अळीवाच्या बियांचे जे सेवन आपण केले तर केसांच्या आरोग्यासाठी आपल्याला खूप फायदा हा होत असतो. या बियांमध्ये बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन पण असते, ज्याच्यामुळे आपल्या केसांची वाढ होते आणि केसे चमकदार होतात, तुटत नाही ते. याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई पण खूप प्रमाणात असते. तसेच खूप सारे पोषक तत्व याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे केसातील कोंडा जो डॅन्ड्रफ आहे ना त्याची समस्या पण दूर होते. आता थोडंसं हे अळीव शिजल्यानंतर मी याच्यामध्ये साहीसकट अर्धा ते 1 कप आपण दूध टाकायचं आहे. दुधामध्ये मग याला शिजवायचे. त्यानंतर मी याच्यामध्ये जायफळ पावडर टाकली, वेलची पावडर टाकली, 1 चमचा तूप आपल्याला टाकायचं आहे आणि मग याला छान असं दुधामध्येही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता या अळीवाच्या बियांमध्ये ना खूप साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं. त्यामुळे हे जेव्हा आपण ही खीर वाटीभर देखील आपण खाल्ली तर आपलं जे पोट आहे ना ते खूप वेळेपर्यंत भरल्यासारखं आपल्याला वाटतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या देखील आपल्याला होत नाही. प्रोटीनमध्ये शरीराचे जे स्नायू जे असतात ते सुद्धा मजबूत होतात. महत्त्वाचे म्हणजे काय असतं, शरीराचे जे वजन आहे ते नियंत्रणात येण्यामध्ये आपल्याला मदत मिळते. तर ज्यांना वेट लॉस करायचा असेल तर त्यांनी देखील ही अळीवाची खीर सकाळी नाश्ता म्हणून, आता हिवाळा चालू आहे तर गरम गरम ही नाश्ता म्हणून सकाळी 1 वाटी जरी अळीवाची खीर खाल्ली तर खूप सारे त्यांना प्रोटीन्स आणि मिनरल्स याच्यातून हे मिळतील. आता यामध्ये मी गूळ आणि साखर नाही टाकली आहे. शेवटी मी याच्यात काय टाकलं आहे तर खारीक पावडर, जी आपल्या खारका असतात त्या खारका फोडून मी मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवली होती आणि ती खारीक पावडर मी 2 चमचे याच्यामध्ये टाकली. त्या अशाही गोडच असतात आणि त्यामुळे मग ह्या खिरीला गोडवा हा येतो. याच्यामध्ये गूळ आणि साखर याचा वापर मी नाही केला आहे, तर खारीक पावडर मी ही याच्यात टाकली आहे. तर झाली आपली गरमागरम अळीवाची खीर तयार. तर तुम्ही पण ही खीर करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली ते. तर चला, भेटूया अशा एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.